एक काळ होता तो नायकांचा होता. मधला काळ जो होता तो न नायकांचा होता. आपण ज्यांना अँटी हिरोज म्हणालो. मला माहीत नाही हा शब्द योग्य आहे की नाही, पण आत्ताचा काळ जो आपल्या नाटकांमध्ये दिसतो चौफुल्याचा तो अनायकांचा आहे. त्याच्यामधले जे नायक आहेत त्यांचं जगणं ॲक्चुअली बुडबुड्यासारखं आहे. म्हणजे ते कुठे आहेत आजच्या समाजात ते आपल्याला दिसत नाहीत. त्यांच्याकडनं कुठली धीरोदात्त कृती होईल की नाही सांगता येत नाही. त्यांना आसपास असलेल्या व्यवस्थेने पूर्णपणे रिचवून टाकलेलं आहे. ते तुम्हाला दिसत देखील नाहीत कुठेही. अशा पद्धतीच्या अनायक असणाऱ्या अनायिका असणाऱ्या पात्रांची नाटकं लिहिणं ही मला फार सॅल्यूट करावीशी गोष्ट वाटते आणि त्याचा एक भाग आपल्याला होता येणं हे अत्यंत फॅसिनेटिंग आहे. म्हणजे आय मीन इट की हे अतिशय फॅसिनेटिंग आहे. ओंकार, तुझ्या एकूण भूमिकेबद्दल आणि या प्रवासाबद्दल तू सांगावंस असं मला वाटतं. येस. नाट्य चौफुल्याबद्दल आपण मगाशी म्हणालो की 90 नंतर नाटकांचं काय झालं, जसं आपण आपल्या देशाचं काय झालं, तर मला असं वाटतं की दत्ता पाटलांच्या आणि सचिन सरांच्या दोघांच्याही सर्व या नाटकांचे जे नायक आहेत, एक काळ होता तो नायकांचा होता. मधला काळ जो होता तो न नायकांचा होता. आपण ज्यांना अँटी हिरोज म्हणालो. मला माहीत नाही हा शब्द योग्य आहे की नाही, पण आत्ताचा काळ जो आपल्या नाटकांमध्ये दिसतो चौफुल्याचा तो अनायकांचा आहे. वा. त्याच्यामधले जे नायक आहेत त्यांचं जगणं ॲक्च्युली बुडबुड्यासारखं आहे. म्हणजे ते कुठे आहेत आजच्या समाजात ते आपल्याला दिसत नाहीत. त्यांच्याकडनं कुठली धीरोदात्त कृती होईल की नाही सांगता येत नाही. त्यांना आसपास असलेल्या व्यवस्थेने पूर्णपणे रिचवून टाकलेलं आहे. ते तुम्हाला दिसत देखील नाहीत कुठेही. आणि अशा रिचवून टाकलेल्या माणसं म्हणजे अशी कापडातनं एकदम आपल्याला बोटं येतात तसे हे नायक कुठे ना कुठेतरी येतात. नायक त्या सर्वच पात्र काही नाटकांमध्ये ते आशा निर्माण करतात. कलगीतुऱ्यासारख्या नाटकामध्ये आपलं संचित शोधण्याची. काही नाटकामध्ये ती त्यांची मुळांपासून लांब जात आहेत. जे दगड आणि माती नाटकामधलं माझं पात्र आहे नानाचं, की तो इतिहास शोधतोय गावाचा, पण त्याला असं लक्षात येतं की आपल्या गावाचा असा जर काही इतिहास असेल तर तो आत्ता नाही, आणि जो आपल्याला माहीत आहे त्या इतिहासात नोंद घेण्याजोगं काही नाही. कारण का नोंद घेण्याजोगे इतिहासच आत्ता बदललेले आहेत आपल्याकडे. त्यामुळे अशा दोन पद्धतीने म्हणजे मला असं वाटतं की अनायकांची गोष्ट सांगणारी ही चारही नाटकं आहेत असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता जसं अनिता म्हणाली की नाट्य चौफुल्याचं आणखी एक वेगळेपण मला असं वाटतं की ते ते ज्या भूभागातून येतं, म्हणजे नाशिकमधून येतं किंवा नाशिकच्या आसपास, म्हणजे आता म्हणजे आम्ही गाव घेऊन हिंडतो असं आत्ता प्राजक्त म्हणला, तो खरंच फॅसिनेटिंग शब्द आहे फारच. आपलं गाव आपण घेऊन हिंडत असतो कुठे ना कुठेतरी, तर या प्रयोगांच्या निमित्ताने. तर मला असं वाटतं की शहरी नाटकांची लय आणि शहरी नाटकांचा ताल वेगळा आहे. आणि तेच मला त्याच्याविषयी आक्षेप नाही, ते योग्य आहे, कारण का ते शहरी माणसाच्या जगण्यात आली. पण गावामधलं नाटक जेव्हा आपण करतो तर त्याच्यासाठी तो ताल आणि ती लय अंगात मुरवून घेणं हा खरा एक्सरसाइज आहे माझ्यासारख्या शहरी नटासाठी, की ज्यांनी शहरात काम केलं आहे, जो शहराची लय ओळखतो, शहराचं स्पीड ओळखतो. त्यांनी जेव्हा मी सचिन दादांबरोबर काम करायला सुरुवात केली तेव्हा ते काय पद्धतीने ते ठेवतात, काही गोष्टी ते किती रॉ पद्धतीने ठेवतात आणि तो त्यांचा निर्णय असतो हे लक्षात येतं. म्हणजे आपल्याला अनेकदा असं एक शहरी माणसाला असं वाटतं माझ्यासारख्या नटाला की अरे रे ह्याचं मी काय करायचं नक्की, ते राहू दे, ते तसं राहू दे. तर ते कारण का चारही नाटकं जेव्हा आपण एकत्र बघतो तेव्हा त्या जगण्याच्या लयीसारखीच त्या नाटकांची लय आली तर जास्त मजा आहे. आणि ती लय इतकी चांगल्या पद्धतीनं आपल्याला नाट्य चौफुल्यामध्ये बघायला मिळतात. त्यामुळे खरं तर आपल्याला एक अख्खच्या अख्खं सर्वंकष गाव बघितलंच. म्हणजे आम्हाला असं कायम वाटतं की नाट्य चौफुल्यामध्ये हंडाभर चांदण्या एका बाजूला चालू असतानाच तो मास्तर जिथे बघतो तिथे त्याला नाना दिसत असेल कदाचित, दगड आणि मातीमधला तो नाना, आणि त्याचे मित्र इतिहास शोधताना त्यांना कलगीतुऱ्यामधली काही माणसं रात्री प्रॅक्टिस करताना दिसत असतील, आणि ती कलगीतुऱ्यामधली माणसं प्रॅक्टिस करून ते इकडे तिकडे गेले तर त्यांना ज्ञानू दिसत असेल. असं आम्हाला वाटतं. इतकी त्या नाटकांना एकत्र बघतानाची सलगता आहे, म्हणजे ते सांधणं, संवेदनेची सलगता आहे. तर अशा पद्धतीच्या अनायिका असणाऱ्या पात्रांची नाटकं लिहिणं ही मला फार सॅल्यूट करावीशी गोष्ट वाटते. आणि त्याचा एक भाग आपल्याला होता येणं हे अत्यंत फॅसिनेटिंग आहे. म्हणजे आय मीन इट की हे अतिशय फॅसिनेटिंग आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा.
क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.